नमस्कार मंडळी, तर आज मी बनवणार आहे मस्त कुरकुरीत अशी कोथिंबीरची वडी। तर ही कोथिंबीरची वडी बनवताना मी बेसनासोबत अजून काही पीठ त्याच्यामध्ये एकत्र करणार आहे, जेणेकरून आपली जी कोथिंबीर वडी आहे ती खूप पौष्टिक होणार आहे। तर त्यासाठी मी इथे पहिल्यांदा 5 चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे। आणि आता सध्या बाजारात खूप छान कोथिंबीर मिळते, त्याच्यामुळे आज कोथिंबीर वडीचा बेत केलेला आहे मी। आणि त्यानंतर मग मी इथे घेतलेले 1 चमचा बाजरीचं पीठ, 1 चमचा नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। तसंच तुम्ही इथे तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता, त्याने सुद्धा कोथिंबीर वडी आपली छान मस्त कुरकुरीत होते। पण इकडे आता सध्या माझ्याकडे नाही आहे म्हणून मी ते घेतलेलं नाही आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला कितपत तिखट लागतं त्यानुसार मसाला त्याच्यामध्ये घालायचा आहे। मी इकडे 1.5 चमचा मसाला घेतलेला आहे। त्यानंतर थोडीशी धनेपूड आणि थोडासा गरम मसाला, तसेच आले लसूणची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि त्यानंतर मी इथे स्वच्छ धुवून अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। आणि बाजारात मला खूप छान गावरान अशी मिळालेली आहे, त्यामुळे मी आज कोथिंबीर वडीचा बेत केलेला आहे। आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून त्यामध्ये मग गरजेनुसार आपण पाणी ॲड करणार आहोत। तसंच मी इथे या मिश्रणात तीळसुद्धा घेतलेले आहेत। आणि थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे तिळाने कोथिंबीर वडीला चवसुद्धा खूप छान येते आणि ते आपल्या आरोग्यासाठी थंडीच्या दिवसात खूप लाभदायक असतात। आणि आता ते सगळं मी मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे। एकदम पातळ किंवा एकदम जाडही नाही करायचं आहे। आता एका ताटाला इकडे मी तेल लावून घेणार आहे आणि गॅसवर पाणी गरम करत ठेवलेलं आहे मी एका पातेलीमध्ये। आपण हे सगळं मिश्रण वाफेवर शिजवून घेणार आहोत। इथे मी वडी बनवणार आहे आणि सगळं मिश्रण त्या ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि व्यवस्थित पसरवून आणि थोडंसं त्याला टॅप करायचं आहे। तर काही जणी त्याची गोळे करून सुद्धा गोळे करून आणि ते बाफून घेतात। तर मी इथे अशा प्रकारे हे वाफेवर शिजवून घेणार आहे। तर आपलं सगळं मिश्रण आता मी ताटात घेतलेलं आहे, व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर थोडं टॅप करायचं आहे। आणि गॅसवरचं आपलं पाणी इकडे गरम झालेलं आहे आणि ते आता मी इथे वाफेवर शिजू देणार आहे। जवळजवळ 20 मिनटं हे आपण शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चेक करायचं आहे की आपलं कोथिंबीर वडी शिजली की नाही। तर इथे बघा, सुरीला आपलं पीठ चिटकत नाही, म्हणजे आपलं हे कोथिंबीर वडी छान अशी शिजलेली आहे। थोड्या वेळानंतर आपण तिचे तुकडे करणार आहोत आणि छोटे छोटे पीस केलेले आहेत मी, जेणेकरून की लवकर फ्राय होतात आणि कुरकुरीतसुद्धा होतात खूप छान। आणि इकडे आपल्या आता सगळ्या कोथिंबीरच्या वड्याचे तुकडे करून घेतलेले आणि एका पॅन गरम केलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण जी सगळी कोथिंबीरची वडी बनवलेली आहे ती आता आपण फ्राय करून घेणार आहोत। छान असे दोन्ही बाजूने खरपूस त्याला भाजून घेणार आहोत। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।